नमस्कार. आज मी तुम्हाला पावसाळ्यामध्ये आपला आहार कसा असावा याबद्दलच्या काही छोट्या टिप्स सांगणार आहे. पावसाळ्यामध्ये वातप्रकोप होत असतो, अग्निमंद होत असतो, पित्त आणि कफ ह्याचंही संतुलन बिघडत असतं. त्यामुळे पावसाळ्यामध्ये आपला आहार वात, पित्त, कफ या तीनही दोषांना बॅलन्स करणारा असला पाहिजे. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ताजं आणि गरम-गरम अन्न ग्रहण केलं पाहिजे, जे लवकर पचेल. पचायला हलका, सुपाच्य असा आहार पावसाळ्यामध्ये आपण घेतला पाहिजे. जड पदार्थ घेतले तर आपलं अजून अग्निमंद होण्याची शक्यता असते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातुळ पदार्थ टाळले पाहिजे. कोबी, बटाटा, कडधान्य असे वातुळ पदार्थ कमी खावे आणि आपल्या आहारामध्ये स्निग्ध पदार्थांचा समावेश केला पाहिजे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे तूप. कारण तूप हे वातशमन करणारं आहे, सोबतच आपला अग्निवर्धन करणारं आहे. त्यामुळे जेवणामध्ये तुपाचा समावेश नक्की करा. डाएट करणाऱ्या लोकांनी हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. आणखी महत्त्वाची गोष्ट, पावसाळ्यामध्ये पालेभाज्या ह्या कमी खाव्या. कारण पालेभाज्यांना माती लागलेली असते, त्यावर जीवाणू असतात. त्यामुळे आपल्याला संक्रमण होऊन जुलाब होण्याची शक्यता असते, वेगवेगळे पोटाचे विकार होण्याची शक्यता असते. म्हणून पालेभाज्या कमी प्रमाणात खाव्या. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आयुर्वेदाने सांगितलेली आहे, की पावसाळ्यामध्ये दही खाऊ नये. कारण दही कफ वाढवणारं आहे, अग्निमांद्य, क्लेद निर्माण करणारं आहे. त्यामुळे दह्यापेक्षा आपण पातळ ताक पावसाळ्यात जर घेतलं, तर ते आपल्याला पचायला हलकं होईल, आपली पचनशक्ती सुद्धा वाढवेल. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या आहारामध्ये काही मसाल्याच्या पदार्थांचा समावेश करण्याची गरज असते, जसं की लसूण, आलं, हिंग, सुंठ, मिरे हे पदार्थ जे आहेत ते सगळे अग्नी वाढवणारे आहेत. त्यामुळे या पदार्थांचा तुमच्या आहारात नक्की समावेश करा. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पाणी जे आहे ते तुम्ही उकळून प्या. कारण पाणी आम्लधर्मी झालेलं असतं आणि त्याच्यामध्ये संक्रमण सुद्धा झालेलं असतं. त्यामुळे ज्यांची पचनशक्ती कमी असते त्यांनी पाणी उकळून प्यावं आणि पावसाळ्यामध्ये पाणी हे बेताचं प्यावं. जेवढी तहान असेल तेवढंच पाणी प्यावं. कारण आजकाल आपल्याला सगळीकडून सांगितलं जातं भरपूर पाणी प्या, भरपूर पाणी प्या. पण गरजेपेक्षा जास्ती पाणी पिलं तर आपला अग्निमंद होण्याची शक्यता असते. त्यामुळे जेवढी तहान असेल तेवढंच आपण पाणी पिलं पाहिजे. आणखी पावसाळ्यामध्ये करण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जेवण जे आहे ते कमी क्वांटिटीत घ्या, अर्धपोटीच राहा असं म्हटलेलं आहे आयुर्वेदाने. आपल्या स्टमकचा अर्धा भाग अन्न आणि उरलेला अर्धा भाग पाणी आणि वायू यासाठी रिकामा ठेवावा असं सांगितलेलं आहे. आणि असं जर का आपण जेवलो तर आपल्याला पचनाचे विकार होणार नाही आणि आपला अग्नी मंद होणार नाही. या छोट्या-छोट्या गोष्टी तुम्ही नक्की करून पहा, म्हणजे तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होईल आणि तुमचं आरोग्य उत्तम राहील.